सर मी पाणी घेऊन नाही नाही नको. कसं आहे आपण आपली समजूत घालू शकतो, पण इथं तर आपल्या हातात काहीच राहिलं नाहीये. मी माझ्या विद्यार्थ्यांना नेहमी सांगतो, संयम ठेवा, संयम ठेवा, सगळं व्यवस्थित होईल. पण नंतर मला कळलं की या सगळ्या बोलण्याच्याच गोष्टी आहेत. हरवलेला बाप आहे मी, अजून किती संयम ठेवणार. माझी दीपू इथे डोळे बंद करून पडलीये. आमच्या दीदीच्या बाबतीत असं झालं, मी काहीच करू शकलो नाही. सानिकाच्या वेळेला सुद्धा मी केवळ बघ्याचीच भूमिका घेतली. सर, सानिका आणि कार्तिक विषयी एक खूप महत्वाची गोष्ट तुमच्या कानावर घालायची. सानिकाच्या बाबतीत काय सांगायचं आहे तुम्हाला? सर हेच आईला हेच सांगायचंय की ह्या सगळ्या गोंधळात सानिका कार्तिक कसेही वागले, ते काहीही बोलले तरी त्यांचं बोलणं तुम्ही असं मनावर घेऊ नका. हेच सांगायचंय आईला. हो ना आई? हो सर. दीपूला जरा बघून येतो. हो. आई, सानू, अचानक आई, आई बरी आहेस ना तू? ठीक आहेस ना? म्हणजे दीपूमुळे तुम्हाला सगळ्यांना खूप टेन्शन आलं असेल ना? हो, पण तू अचानक कशी काय आलीस? ती एकटीच नाही आलीये, मी पण आलोय. हळू हळू हळू. सानू, घरी सगळं ठीक आहे ना? हो दीदी, सगळं ठीक आहे. माझं सासर कानविंद्यांसारखं थोडीच आहे. सर मला खरंच काय नकोय. मला वडिलांच्या स्थानी तू मानतोस ना? माझं ऐकणार नाहीस मग? भेळ आणली आहे तुझ्यासाठी. ये. आमच्याकडे मिरचीचं फार खाल्लं जात नाही, पण मिरचीशिवाय भेळीला मज्जाच नाही. अशीच म्हणायचे काय? घे घे. अरे तो चेहरा ओढला तर का दिसतोय? मी झोपत नाही वाटत. नाही असं काही नाही सर. लवकर डोळे कधीच खोटं बोलत नाही. कसं आहे, आजकालच्या जगात प्रत्येक गोष्ट स्वतःच्या स्वार्थासाठी केली जाते. अशा वेळी तुझ्यासारखी माणसं अजूनही आहेत. ती माणसं निरपेक्ष भावनेनं सतत दुसऱ्यासाठी काही ना काहीतरी करत असतात. आणि कसं आहे, तुझ्यासारख्याच माणसांमुळे नात्यातील मूळ अधिक वाढतं. सर मी
अरे का का आता तू फक्त माझं एक ऐकायचं. आपल्या दीपूची काळजी घेतोस ना, जरा स्वतःची पण काळजी घे. झोप थोडा वेळ. हा, आता अख्खी वेळ संपव. झोप थोडा वेळ. सर, डोळे उघडे असताना हे असं वाईट स्वप्न बघतोय मी. कदाचित डोळे बंद केल्यावर अजून काहीतरी वाईट स्वप्न दिसेल आणि मी आता अजून कुठलं दुःख नाही झेलू शकत. त्यापेक्षा मी असं जाग. निजल्या कातरी पापण्या भिजल्या आसयेत आसवात राहू दे सावळी काळ रात वाहू दे जरा मना नीज नीज आता नीज रे मना सुखमयी स्वप्न ते पाहना पुन्हा नीज नीज आता नीज रे मना सुखमयी स्वप्न ते पाहना पुन्हा. आठवणी सजल्या जीवाज. काय झालं? सकाळ झाली. अरे बापरे, मला वाटलं मी कुठल्या तरी झोपड्यात झोपलोय की काय. देबू, विसरला का आपण माझ्या बाबांच्या घरी आहोत? अरे हो, ते काय सासरे बसलेत की तिकडे. काय सासरे, काय म्हणताय? काय म्हणणार? म्हणण्यासारखं काय बाकी ठेवलंय का तुम्ही? काय ऑफिसला वगैरे जायचं नाही वाटतं? वाजले किती बघ. काय उद्योग नसेल तर मटार सोलायला. अगं संपलं आता, बस कर. हो सासरे, तुमच्या जावयाची स्वतःची कंपनी आहे. हे वेळ वगैरे पाळणे ना मध्यमवर्गीय कारकून करतात. मी नाही, आपली कंपनी आहे स्वतःची. पाठ दुखते का माझी? उसण भरली आहे. बाबा बघा ना, बेबूच्या पाठीमध्ये उसण भरली आहे. मग मी काय करू? मी काय करू म्हणजे काय? डॉक्टरांना बोलवा ना. गे सानू, साधी उसण आहे, थोड्या वेळात बरी होईल.
एक सानू, डॉक्टरांना बोलवायची गरज नाहीये, पण आज रात्री पण परत इथेच झोपलो ना मी तर पाठ नक्की दुखी. मालतीनं काल सांगितलं होतं ना आतमध्ये पलंगावर झोप म्हणून. आत तिकडचा पलंग या तुम्हाला दाखवतो. या या दाखवतो तुमच्याच घरातला तुम्हाला पलंग दाखवतो. या 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 ओ या तुम्ही पण या या. काही झालं काय ट्रक अडकलाय मग मी काय आता सायकल घेऊन येऊ? टेम्पो आणा आणि माल भरा. चला काम करा पटापट पटापट काम करा. हा ए मुक्ता बोल ना. तुझ्यामुळे आज मी घराच्या बाहेर राहतोय कळलं? अरे कार्तिक, पण जानूने धक्का मारला म्हणून हे झालं ना सगळं. सानूने धक्का मारला पण दीपिकाची पण चूक होती ना त्यात. ती अडखळली त्यामुळे ऍक्सिडेंट झालाय ना. आता हे जोपर्यंत सानिका तिच्या घरी उलटी करणार नाही तोपर्यंत मला पलटी मारून आपल्या घरात येता येणार नाही. तोपर्यंत मी राहतोय आपला रस्त्यावरतीच. गरम आहे. कॉफी आता कॉफी घेऊन ये जा. काय चाललंय तुमचं? दीदी किती प्रश्न विचारतीयस ग? बेबूला कॉफी हवी, कॉफी घेऊन ये जा. करोडोच्या मीटिंग चालल्या आहेत. त्या चहा कॉफीवरनं काय वाद घालते? जा ना कॉफी आण ना पटकन. ते डोकं चालत नाही माझं. हे मुक्ता बोल ना, तात्खेळी का बसली तुझी? आई आणि दादा समोर पचकलीस ना. आता थांब मी तुला बघूनच घेतो. बघ नाही कसा बोलतोय माझ्याशी कार्तिक. मी काय चुकीचं वागले? असं दीपिकाला मरणाच्या दारावर ढकललं. माझ्यासाठी नाही झालं असतं हे लपवून. नाही मी काय चुकीचं केलं आहे? ते तुझं काहीच चुकलेलं नाहीये बाळा. तू अगदी योग्यच केलंस आणि तू काही काळजी करू नकोस. कार्तिक काहीही करू शकणार नाही. मी आहे ना, मी त्याला काही करूच देणार नाही. काही काळजी करू नकोस. मला तुम्हाला सांगायला अत्यंत दुःख होतंय की आपल्या बँकेतल्या दीपिका देशपांडे बाई या आपल्याला सोडून. सर अजून सोडून नाही गेली ती. नाही का? बर हा, तर म्हणजे मला असं म्हणायचं होतं की बँक सोडून जायच्या मार्गावर आहेत. पण सर असं काय झालं? काका त्यांना खूप मोठा ऍक्सिडेंट झालाय. एवढा मोठा ऍक्सिडेंट झाल्यावर कोणी पहिल्यासारखं धडधडट उभं राहण्याची काहीच शक्यता नाहीये. हो ना. हा तर त्यामुळे आपण असं सांभाळा स्वतःला. इंद्रा 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 यार, असं करून कसं चालेल यार? हे आपलं काम आहे. आपण बँकेत वसुलीचं काम करतो. कामाकडे दुर्लक्ष करून कसं चालेल? तू कामावर दुर्लक्ष नाही करायचं म्हणूनच आलो ना मी बँकेत.
मला सकाळी देशपांडे सर पण म्हणाले कामावर लक्ष दे, म्हणून मी आलो बँकेत. पण नाही होत आता मला सत्तू. बँकेमध्ये एंट्री केल्या क्षणी मला सगळीकडे फक्त मॅडमचाच आवाज येतोय. बँकेच्या भिंतींवर, मॅडमच्या डेस्क जवळ, फाईल्सवर सगळीकडे मॅडमचा स्पर्श आहे. कामावर दुर्लक्ष नको, कामात लक्ष द्यायचंय म्हणून मी आलो सत्तू. पण मला नाही होणार आता हे, नाही होणार सत्तू. इंद्राजी, इंद्राजी, दीपिका मॅडम, दीपिका मॅडम, इंदिरा जागाव, इंदिरा जागाव, इंदिरा. अशाने स्वतःचं आयुष्य बर्बाद करून घेशील यार. आणि तू बर्बाद होशील, सोबत घरच्यांना पण बर्बाद करशील. हे बघ, तुझं दीपिका मॅडमवर प्रेम आहे ना, मान्य आहे. पण यार इकडे अडकू नकोस यार. इथे अडकशील ना तर संपशील इथे. तुझं खरं प्रेम आहे ना, तर त्याची आग आज जळत ठेव. त्या आगीने दुनिया जायला नको नको. मेहनतीने उभं केलंयस यार. आणि तू जर असा वागलास ना तर काहीच राहणार नाही. होत्याचं नव्हतं व्हायला एक क्षण पुरेसा आहे रे. इतर वहिनींची अशी अवस्था आहे, आणि त्यात तुला काय झालं तर मग मी कोणाकडे बघायचं? जयश्री काकूने कोणाकडे बघायचं? कळताय का? कळताय का? नाहीतर अजून 4 कानाखाली वाजवीन. पण चुकीचं पाऊल उचलू देणार नाही तुला. तुला शपथ आहे दीपिका मॅडमची. मॅडम आधीच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. अरे तुझ्याकडे बघून तर मालती काकू आणि देशपांडे सर हिमतीने उभे. आणि तुलाच काय झालं तर त्यांचा आधार निघून जाईल यार. हे बघ इंद्रा, एक गोष्ट लक्षात ठेव. दीपिका मॅडम एकाच गोष्टीने बऱ्या होतील, तुमच्या प्रेमामुळे. तेव्हा हरायचं नाही. हा, आपण हिमतीने लढायचं. चल आपण जाऊया मॅडमकडे. पोळ्यांचे पोहे केलेत का खडकांचे पोहे केलेत? केवढे दगड ते आत. ते पोहे मी नाही केलेत, सानिकाने केले. सॉरी बेबू, हे काय ना, मला दगडात आणि शेंगदाण्यांमधला डिफरन्स कळत नाही ना. दोन्ही एकाच रंगाचे दिसतात ना. या नाही करायचंय मला असला नाश्ता. काय चाललंय? सतत नुसत्या त्या पालेभाज्याच खातोय मी. सकाळी पण तेच, दुपारी पण तेच, रात्री पण तेच. अरे जरा नॉनव्हेज बनवा ना, नॉनव्हेज. या घरात मांसाहार बनत नाही. मग बनवा. इंद्रा, अरे काय हे? लक्ष कुठे आहे तुझं? हे बघ, तू काही खाल्लं प्यायलं नाहीस. काल सुद्धा जेवला नाहीस तू. नाही, असं काहीच नाहीये आई. मी ऍक्च्युली काल रात्री बाहेरूनच खाऊन आलो होतो. तुला सांगायचं राहिलं. कसं आहे माहिती ना इंद्रा, आपल्याला जी गोष्ट येत नाही ना ती करण्याच्या भानगडीत नाही पडायचं. तुला नाही येत खोटं बोलता. का खोटं बोलतोस? इंद्रा,
हे बघ, मला मान्य आहे तुला खूप त्रास होतोय, पण स्वतःकडे सुद्धा लक्ष नको का द्यायला? बघ काय अवस्था करून घेतलीस ती. बर ठीक आहे, मग आपण एक काम करूया का? तू 2 दिवस आराम कर, मी जाते ना हवं तर हॉस्पिटलमध्ये. नाही नको, मला करमणार नाही आहे. इंद्रा आई प्लीज असू दे ना. बर ठीक आहे, पण थोडं तरी खाऊन घे. बरं झालं सर तू आलास. तू पण खाऊन घे, मी प्लेट घेऊन येते तुझी, आणि जरा त्याला पण खायला लाव. इंदिरा बँकेत चल. तू यार मी सांगितलंय ना, दीपिका मॅडम बऱ्या होऊन बँकेत परत येत नाही तोपर्यंत मी नाही जाऊ शकणार बँकेत. इंदिरा, जर आज आपण बँकेत नाही गेलो ना तर दीपिका मॅडम पुन्हा बँकेत कधीच येऊ शकणार नाहीत. म्हणजे तो हरामखोर 100% दीपिका मॅडमच्या जागेवर ना नवीन भरती करायला सुरुवात करतो. इंदिरा, दीपिका मॅडमच्या सगळ्या आठवणी पुसल्या जाणार यार आज. 100% आज खपलाच. सगळ्यांनी एक गोष्ट डोक्यात फिट करा, दीपिका मॅडमचं नाव ह्या बँकेतून कोणीच मिटवू शकत नाही, आणि हा इंद्रा असताना तर नाहीच नाही. 100% परत जर असा वागलास ना तर ह्या बँकेला आग लावेल हा इंद्रा, आणि मग तीच राख तुझ्या घशात घालेल हा इंद्रा. नको नको, दीपिका मॅडमच्या डेस्कवर कोणी बसणार नाही, गॅरंटेड. अरे मी 100% दीपिका मॅडमच्या डेस्कवर कोणी बसणार नाही, डोक्यात शिरू दे. हा तू कुठे पळतोयस? आता इंद्राने दीपिका मॅडमचा डेस्क सील केला, आता इंद्रा तुला सील करणार आहे. शांत उभा राहायचा. दीपिका मॅडमची वाकडं म्हणजे इंद्राशी वाकडं, आणि इंद्राशी वाकडं म्हणजे तुटणार तंगड. नको इंद्राजी, इंद्राजी प्लीज प्लीज असं करू नका, मारू नका, ती खूप लागते. हो लागते, चल ये मग उभा राहा. मीनाक्षी मॅडम तुम्ही पण मध्ये या. नाही, आता इंद्रा तुमच्या दोघांचा एकत्र सत्कार करणार आहे. या, शाल सिल्क आणलंय, सगळं मिळणार. ये मध्ये ये. चल एका पायावर उभा राहा. अहो कसं शक्य, ते एका पायावर शाळेची आठवण. 100% हो, मी मगाचपासून तुम्ही सांगितल्यापासून उभाच आहे एका पायावर. हा हे बघा. आता दिवस दीदी, दीपूची लाल ओढणी कुठे आहे? नाही म्हणजे मी आता ती इस्त्री कपाटात ठेवायला गेले ना, तिथे नव्हती तिची ओढणी. माहित नाही ग.
छान छान आता साड्या नेसतेस तू, बघ ना किती छान साडी आहेत. या वडण्या बिडण्या कशाला पाहिजेत? बरं सानू, आता हे ओढण्यानंतर बघत बस, मला मदतीला ये. आई बाबा गेलेत मार्केटमध्ये, त्यांना किती वेळ लागेल माहित नाही. कुकर लावतेस? चल मदत. ए दीदी, मी आता ही असली कामं करत नाही. असली कामं म्हणजे? हे बघ, मी आता स्पष्टच बोलते. तुला थोडं वाईट वाटेल, पण दीदी मी इथे तुझ्यासारखी आयुष्यभर आईबाबांवर ओझा बनायला नाही ना आली आहे. आणि दीदी, तू माझ्या मागे मागे करण्यापेक्षा ना जरा स्वतःकडे बघ ना, स्वतःचा विचार कर. आणि दीदी तू प्लीज आहे बाबांच्या नादी नको लागू. हे कोर्ट कचेऱ्या वगैरे ह्याच्यामध्ये ना अख्खं आयुष्य जातं दीदी. आणि तुला आयडिया तरी आहे का वकिलाची फी किती असते? आणि दीदी सगळ्यात वाईट गोष्ट काय असते माहितीये का तुला? लग्नानंतर सुद्धा आई बाबांवर असं ओझं बनून राहणं. हे बघ, मला माहितीये की तू तशी नाहीयेस दीदी, पण तू जरा स्वतःचा तुझी जीभ कशी झाडत नाही ग हे सगळं बोलताना? हा, काय बोललीस ग तू आता दीदीला? आमच्यावर ओझं झालीये ती? आता कुठे दीदी या परिस्थितीतून सावरते आणि तू तिला असं बोलतेस? आई, मी काय चुकीचं बोलले ग? मी फक्त तिला एवढंच म्हणत होते की दीदी तू स्वावलंबी हो. दीदीच्या बाबतीत तू अजिबात बोलायचं नाही. तिला आयुष्यभर पोसायची आणि सावरायची जबाबदारी पेलायला मी समर्थ आहे. आणि तुला जर आमच्या अडचणीत मदत करता येत नसेल तर आमच्या अडचणी निदान वाढू तरी नकोस ताई. हो सासरे, सांगू मी काय अडचणी वाढवल्या? हो तू मध्ये बोललो. बरं झालं बाबा, तुम्ही पुन्हा एकदा सिद्ध केलं की तुम्हाला ना माझी किंमतच नाहीये. दीपूचा एवढा मोठा ऍक्सिडेंट झाला म्हणून मी तुम्हाला आधार द्यायला आले आणि तुम्ही परत मलाच बोलताय. नकोय आम्हाला आधार. म्हणजे असला आधार मिळण्यापेक्षा कायम निराधार असणं मी जास्त पसंत करीन. तुला माहितीये सनू, सांगून टाक ना. एवढाच का? नाही सांगणार, नाही सांगू शकत. लिहिलं ना, गप्पच. काय ग सानू, निघाली आहेस का? हो आई, मी सकाळ संध्याकाळ अपमान सहन करण्यापेक्षा मी गेलेलीच बरी. सानू, प्रत्येक वेळी कशाला ग वाकड्यात चिरतेस? तू गप्प बसा दीदी. तू पण आता दीपू सारखी नको वागू. उगीच लेक्चर वगैरे देतीये. सानू, तू जातीयस ना, मग जाताना वाद घालू नकोस. ते तोंडाने खरं त्यांना सांगून टाक. जोपर्यंत तू खरं सांगणार नाहीस तोपर्यंत माझी आई आपल्याला घरात घेणार नाही. गप्पच ना, लिहि ना चिठ्ठी. गप्पच ना तू. काय गप्पा बस? सांगतोय ना तुला, खरं काय ते सांग त्यांना म्हणून. उगाच डोकं फिरू नका तू माझं. हो सासरे, सानिकाला काहीतरी तुम्हाला काहीतरी सांगायचंय. मोठी गोष्ट नाही, छोटी गोष्ट आहे, अगदी मामूली गोष्ट आहे. ऐकून घ्या. ते सांग 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 लवकर. काय झालं ताई? काय सांगायचं तुला? सानू, टेन्शन घेऊ नकोस, सांगून टाक. सानू. बाबा, आई, मला जे सांगायचंय ना ते मी एका चिठ्ठीमध्ये लिहिलंय आणि ती चिठ्ठी या ड्रॉअर मध्ये ठेवली आहे. चल चल कार्तिक. चिठ्ठ्यांमध्ये काय अडकून बसलीस ग? खरं काय ते सांग ना. हो सासरे थांबा, तुम्ही त्या चिठ्ठ्यांमध्ये अडकून नका राहू. मी तुम्हाला खरं काय ते सांगतो. कार्तिक प्लीज. अगं तू घाबरू नकोस, मी आहे ना.
कशाला टेन्शन घेते? कर बोल काय ते. हे बघा सासरे, काय ते म्हणतात ना, बडे बडे देशों में अशी छोटी छोटी बातें होती रहती. तसंच साळगावकरांच्या मोठ्या घरामध्ये ना एक छोटीशी घटना घडली. ऍक्च्युली घरात नाही घडलीये, म्हणजे ती घरापासून बाहेरपर्यंत घडलीये आणि ती सानिकाकडनं घडली. ऍक्च्युली काय झालं माहितीये का, त्या दिवशी बघा पूजेनंतर आम्ही घरी गेलो, आमच्या मागे मागे दीपिका पण आली. कारण मी नालायक आहे ना, मी यांची नालायक मुलगी आहे. ते पैशाचं मोल नाही, पण आता हिनं विषय काढलाय म्हणूनच सांगतो. हिच्या 18व्या वाढदिवसाला आपण हिच्या नावानं एक पॉलिसी काढली होती, आठवते? कशासाठी? हिच्या उज्ज्वल भवितव्यासाठी. अगं हो सानू, बाबांनी दीपूसाठी बांगड्या केल्या होत्या, पण तुझ्या कॉलेजची फी भरण्यासाठी दीपूने त्या बांगड्या परत केल्या आणि बाबांनी त्या मोडून तुझी फी भरली आहे कॉलेजची. मग काय उपकार केले का आईबाबांनी? अगं मालती, काय करावं ग या मुलीचं आता? आत्ताच्या आत्ता माझ्या डोळ्यासमोरून चालती हो, चालती हो. जाणारच आहे मी बाबा, थांबणार नाहीये मी या घरामध्ये. पण तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, या वेळेला ना तुमची लाडकी दीपू चुकली आहे. प्लीज मान्य करा की तुमची दीपू चुकली आहे या वेळेला. सानू गप्प बस, एकदम गप्प बस. एकतर इतके दिवस तू आमच्यापासून ही गोष्ट लपवून ठेवली. सगळ्याच्या समोर हिंडोला पिटवून सांगू का की मी ढकललाय दीपूला, मी ढकललाय दीपूला म्हणून? मुंडावर. आई, खरं तर मी सांगणारच नव्हते म्हणून. मी या चिठ्ठीमध्ये सगळं लिहिलं होतं. ही चिठ्ठी लिहून ठेवली होती, पण मला माहिती होतं ना तुम्हाला काही पटणारच नाही. ऍटलीस्ट ही चिठ्ठी वाचून तरी तुम्हाला कळेल. पण नाही, कसलं काय, तुम्हाला काही कळलंच नाहीये. खरं तर माझी चूक झाली. मी तुम्हाला कोणाला काही सांगायलाच नको होतं. मला वाटलं होतं कधीतरी तुम्ही मला समजाल, माझी बाजू समजून घ्या. पण कसलं काय, जी गोष्ट तुम्हाला आयुष्यभर जमली नाही ती आता तरी कशी जमणार हो? बाबा, तुम्ही तुमच्या शाळेमध्ये मुलांना एक गोष्ट सांगत असाल ना, तीच गोष्ट ज्याच्यामध्ये एक होता राजा, त्याच्या 2 राजकन्या होत्या, एक आवडती आणि दुसरी नावडती राजकन्या. आता ना तीच गोष्ट बदलून सांगा. एक होते मनोहर देशपांडे. सगळं दीपूने हिच्यासाठी केलं, हिनं काय केलं? ही दीपूच्या जीवावर उठली. खूप ऐकलं, आता नाही, आता नाही. आता या घरातून चालती हो, चल. त्या दिवशी या घराशी संबंध तोडून निघून गेली होतीस ना, पण आता हा मनोहर देशपांडे तुला सांगतोय, आजपासून तू आमच्यासाठी मेलीस. चल हो, चालते हो. या क्षणापासून तू माझी मुलगी नाहीस, मला ती लक्षात ठेव. यापुढं आपल्याला फक्त 2 मुली आहेत, आणि परमेश्वराशी मी प्रार्थना करेन, कुठल्याही आई बापाच्या पोटी अशी मुलगी देऊ नकोस. चल निघ.
तुला बोललेलं ऐकू आलं नाही का? चाल निघतोन. झालाच आहे चहा, 1-2 मिनिटं. मी बघतो. हॅलो, मिस्टर मनोहर देशपांडे. हो, मनोहर देशपांडे बोलतोय. आपण कोण? मी डॉक्टर राव बोलतोय, इन्फिनिटी हॉस्पिटलमधून. बोला डॉक्टर. आमच्या दीपूच्या तब्येतीत काही सुधारणा झाली का? तुम्ही ताबडतोब हॉस्पिटलमध्ये निघून या. तुमच्या मुलीची, दीपिकाची तब्येत खूप क्रिटिकल आहे. तसे आमचे प्रयत्न चालूच आहेत, पण माझं एकच सांगणं आहे की आता तुम्ही मनाची तयारी ठेवा. आणि हो, तुम्ही नातेवाईकांना बोलवून घ्या आणि तुम्ही लवकरात लवकर या. काय झालं? आई, देशपांडे सरांचा फोन आला होता. ते म्हणाले दीपिका मॅडमची तब्येत अजून खालावली. इंद्रा, हे बघ, तू सावर स्वतःला. आई, काही होणार नाही ना दीपिका मॅडम? नाही, काही नाही होणार. आई, सतू, अरे दीपिका मॅडम काही होणार नाही ना? नाही इंदिरा, काही होणार नाही. आपण हॉस्पिटलला जाऊया. तू शांत हो, काही होणार नाही. देशपांडे सरांचा फोन. दीपिका मॅडमना काही होणार नाही ना? तू सांग. बाबू काका, तुम्ही प्रार्थना करा ना, दीपिका मॅडमला काही होणार नाही. काही होणार नाही, काही होणार नाही. मॅडम बऱ्या वेळेला हव्या होत्या. हो. इंद्रा, अरे असं काय करतोस रे? इंदिरा उठ, चल. काही होणार नाही, आपण हॉस्पिटलला जाऊया. चल लवकर. इंद्रा उठ. हे बघ, काही होणार नाही तिला. देव इतका निष्ठुर नाही आहे. आणि हॉस्पिटलमध्ये जायला हवं की नाही? तिकडे जास्त गरज आहे तुझी. चल तू पटकन. मी आले 2 मिनिटात. इंद्रा, तू काही काळजी करू नको. मी विठुरायाला साकडं घातलंय. काही होणार नाही दीपिकाला. हो. कशी आहे दीपू आमची? सांगा ना, तुम्ही अर्जंटली बोलावलं ना फोन करून? हे बघा काका, पेशंट खूप सिरियस आहे. आता आम्हाला काहीच सांगता येणार नाही. डॉक्टर बोलतील तुमच्याशी, पण प्लीज आयसीयू बाहेर गर्दी करू नका. मी हात जोडून तुम्हाला विनंती करतो, एकदा डॉक्टरांशी मला बोलू द्या, एकदा. हे बघा काका, पेशंट खरंच खूप सिरियस आहे. डॉक्टर आता नाही भेटू शकणार. तुम्ही प्लीज वेटिंग एरियामध्ये थांबा. तुम्ही सांगा ना डॉक्टरांना. तुम्ही करा ना, काहीतरी करा ना. माझ्या दीपूला काय नाही व्हायला पाहिजे. तुम्ही बघा ना काहीतरी. तुम्ही त्याला सांगा ना, काहीतरी करा ना. त्याला सांगा ना. शांत हो ना गं. डॉक्टर, कशी आहे आमची दीपू? आय एम सॉरी. आम्ही खूप प्रयत्न करीत आहोत, पण पेशंट ट्रीटमेंटला रिस्पॉन्सच देत नाही. त्यांची तब्येत खूप सिरियस आहे आणि अशा परिस्थितीत ऑर्गन फेल्युअरचे खूप चान्सेस असतात. डॉक्टर, तुम्ही महागातली महाग ट्रीटमेंट करा, दीपिका मॅडमला बरं करा. आपण त्यांना अजून मोठ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करूया. हे बघा, त्यांनी काही होणार नाहीये. मी परत सांगतो, त्या ट्रीटमेंटला प्रतिसादच देत नाहीयेत.
प्रतिसाद देत नाही म्हणजे तिला सांगा, तिचा बाबा बाहेर उभा आहे, ते बोलेल का? देत नाही म्हणजे काय? हे बघा मिस्टर देशपांडे, मी समजू शकतो, पण सध्या आमच्या हातात काहीच नाहीये. तुम्ही प्लीज देवाकडे प्रार्थना करा. तुम्हीच नेहमी म्हणायच्या प्रेमात खूप ताकद असते. मग मॅडम आता डोळे उघडा आणि दाखवा सगळ्या जगाला प्रेमात किती ताकद असते ते. तुम्ही डोळे उघडले नाहीत तर आपलं प्रेम हरेल मॅडम. दीपिका मॅडम शिवाय इंद्राच्या आयुष्याला काहीच अर्थ नाहीये मॅडम. गरे गरे गसा सारे पद पा गरे गरे गसा सारे पद पा मला सा सा दे परे रे म पगा मला सा सा दे परे रे म पगा नि सारे ग पदे म पगा गरे गरे गसा सारे पद पा गरे गरे गसा.
त्याच्याकडे जाण्या वाचून कोणीही अडवू शकत नाही. कारण इंद्रा आणि दीपिका मॅडमचं प्रेम तुम्हाला कोणी पाठवलंय माहित नाही, पण तुम्हाला ज्याने कोणी पाठवलंय त्याला जाऊन सांगा. ह्या इंद्राचं तो काही बिघडवू शकत नाही. जाऊन सांगा त्याला. आज दीपिका मॅडमच्या आयुष्याचा सवाल नसता, इंद्राच्या आयुष्यात बवाल नसता, तर इंद्राने आज तुम्हाला कोणालाच जिवंत सोडला नसता. दीपिका मॅडमना परत कर. दीपिका मॅडमना जीवनदान दे देवा. दीपिका मॅडमचं आयुष्य परत कर. तुझं देवत्व सिद्ध कर देवा. सिद्ध कर. तुझं देवत्व सिद्ध कर देवा. दीपिका मॅडमचे प्राण परत कर. दीपिका मॅडमला जीवनदान दे देवा. दीपिका मॅडम परत येणार देवा. दीपिका मॅडमना परत आण. तूच त्यांना परत आणणार देवा. दीपिका मॅडमना परत आण. त्यांना बरं कर देवा. त्यांना बरं कर. दीपिका मॅडम परत येणार देवा. मॅडमना परत आण. दीपू काय होतं तुला? कार्तिक कार्तिक बघ ना.